दुसऱ्यांना गद्दार म्हणता म्हणता स्वतः कसा गद्दार होईल हे आपल्या राजकारणामध्ये आता सहजपणे सांगता येऊ शकतं. निष्ठा, इमान अशा तत्वांचा तर केव्हाच लिलाव करून टाकलेला आहे या मंडळींनी. एकनाथ शिंदे शिवसेना फोडून जेव्हा गुवाहाटीला गेलेले होते ना, तेव्हा निष्ठेचा ढोल फुटेपर्यंत वाजवणारे हेच ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते. हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवत होते. 50 खोक्यात विकले गेले काय, ज्यांनी मोठं केलं त्यांच्याशी बेईमान झाले काय, वगैरे वगैरे आणि वगैरे भरपूर भरपूर काही बोलत होते. आणि आता तेच ओमराजे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. मग आता याला गद्दारी म्हणायचं की आणखी काही? ओमराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगावं. उद्धव ठाकरे यांनी मायेचा हात फिरवून यांना आशीर्वाद दिलाच नसता तर राजकारणामध्ये ओमराजे हे नाव कुठंही दिसलं नसतं. आणि मग गद्दारी करण्याचा, धोका देण्याचा विषय सुद्धा आला नसता. या ओमराजे यांना फोडण्यासाठी सुद्धा आता कोणी पुढे आलं नसतं. आणि राजकारणामध्ये बघा, अशा फुटणाऱ्या नेत्यांची कारणं भलती मनोरंजक असतात, अगदी हसण्यासारखी असतात. कुणी म्हणतो आम्ही हिंदुत्वासाठी उठाव केला. अरे उठाव आणि गद्दारी यात केवढा मोठा फरक आहे. कुणी म्हणतं जनतेच्या कल्याणासाठी आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो आहोत. अर्थात या सगळ्याच्या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात आणि हे सगळ्यांना माहीत सुद्धा असतं. वर्षानुवर्ष विरोधी पक्षामध्ये राहतात आणि एका रात्रीत लगेच त्यांना जनता आठवते म्हणे, त्यांचं हित आठवतं म्हणे. बरं ठीक आहे हो, या मंडळींना आता आपला मालक बदलायची इच्छा झाली ना, ठीक आहे बदला, पण मग त्यांनी सरळ राजीनामा द्यावा आणि खुशाल दुसऱ्या मालकाकडे जावं. अडवतंय कोण? आणि त्यामुळं मतदारांची फसवणूक होणार नाही आणि कुठल्या पक्षाची गद्दारीही होणार नाही. पण असं कधी घडतच नाही. आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदे गटामध्ये गेले. ते एकटे नाही गेले, जनतेनं त्यांना दिलेली मतं घेऊन ते गेलेले आहेत. बरं, ही मतं दिली कोणी? तर त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादींची सुद्धा मतं होती. मग या सगळ्याची फसवणूक तर झाली ना. ओमराजे यांनी तर डब्बल फसवणूक केली. मतदारांना वेड्यात काढायचं काम मात्र त्यांनी अगदी इमाने इतबारे केलं. उद्धव ठाकरे शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांमध्ये ओमराजे यांचाही सहभाग होता हे सगळ्यांना माहित होतं. आपण घेतलेला निर्णय राजकीय दृष्ट्या बरोबर असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं. आणि ज्या दिवशी कोर्टाचा निकाल विरोधात गेला त्याच दिवशी त्यांनी आपली कॅसेट बदलली. आपण अजून कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही असं काही काही सांगायला त्यांनी सुरुवात केली. अहो, कितीही फसवणूक, लपून छपून दिल्लीला गेले पण तेही लपून राहिलं नाही. फुटून जाण्याचे सगळे सोपस्कार पार पडले आणि इकडं म्हणत राहिले मतदारांना, कार्यकर्त्यांना विचारून आपला निर्णय जाहीर करू. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या देहबोलीतून आणि त्यांच्या सगळ्या हालचालीमधून फक्त एकच दिसत होतं, ते उद्धव ठाकरे यांना धोका देणार आणि शिंदे गटामध्ये दाखल होणार. आणि झालंही तसंच. खरं तर तसा निर्णय त्यांचा आधीच झालेला होता. तरीही मतदारसंघामध्ये जाऊन मतदाराशी चर्चा करण्याचा शो कशासाठी केला? किमान हा शो त्यांनी आपला निर्णय जाहीर करायच्या आधी तरी करायला हवा होता, म्हणजे त्याला काही अर्थ तरी आला असता. अवघा सोशल मीडिया ओमराजेच्या विरोधामध्ये उभा राहिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा जेवढी टीका झाली नव्हती तेवढी सडकून टीका ओमराजे यांच्यावर होत आहे. ते धाराशिवला गेले आणि म्हणे मतदार आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला. मग गेल्या 4-5 दिवसापासून जो आक्रोश सुरू होता तो यांना कसा काय ऐकायला मिळाला नाही बरं? उद्धव ठाकरे यांना सोडू नका, तसं केलं तर मतदारसंघामध्ये फिरू देणार नाही, तोंडाला शेण लावू, तुम्ही तरी गद्दारी करू नका, असं सांगणारे कोण होते हो? हे तुमचे मतदार नव्हते का? यात तुमचे कार्यकर्ते नव्हते का?
जनतेला विचारण्याचा फार्स करून ओमराजे निंबाळकर यांनी आता जाता जाता सुद्धा जनतेची फसवणूक केली, मतदारांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, असं तुम्हालाही वाटतं का मित्रांनो? जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.